नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर आज पहा, मी आलेली आहे औंध या ठिकाणी, म्हणजे आमची कुलदेवी आहे तिथे. आणि आता हे पहा, आम्ही मंदिरामध्ये चाललो आहोत. तर याच्या अगोदर एक मोकळाई देवी म्हणून आहे, तर तिथे आम्ही गेलेलो आणि तिथे ओटी वगैरे भरून ह्या यमाई देवी आहे जे तिथे आलेलो आहोत. तर ही यमाई देवी पूर्ण म्हणजे औंध गावामध्ये आहे. आणि हे पहा, इथे नंदी वगैरे असं. तर आता इथून मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि खूप सुंदर असं मोठं मंदिर आहे. आणि याचं आत्ता जस्ट काम देखील झालेलं आहे. हे जे फरशी वगैरे चेंज केलेली आहे. पहिलं आता तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तर तुम्हाला दिसत असेल. आणि हे पहा, इथे हे देवीसाठी वेणी घेत होते. तर जे डोंगरावरच्या देवीला जाणार होतो, तर तिथे वेणी गजरा घेतलेला होता मी, पण इथे त्यांनी वेणी घेतली आहे देवीसाठी. ओटी वगैरे भरतोय तर. तर आता आतमध्ये प्रवेश करत आहोत आणि या ठिकाणी आमच्या गावातले म्हणजे ह्यांच्या मित्राचे सगळे फॅमिली होती आणि ते देखील भेटले होते नेमके. पण ते डोंगरावर जाऊन खाली आलेले आणि आम्ही डोंगरावर जाणार होतो. तर असं ते चालू होतं. तर हे इथून जाणार होते आता गोंदवलेला. तर एकंदरीत अशा प्रकारे आम्ही इथे पोचलो आहोत. तर चला. ताट आणा ना बाहेर, ताट तिथून ताट घेऊन या, ओटी घेऊन जा. चला. हे लोक भेटत नाही वृंदावन. सुट्ट्या आहे काय तुमच्याकडे? सुट्ट्या आहे माझ्याकडं पण ही आहे. पाच 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 या की इकडं. तर आता ह्या मार्गे आम्ही निघालो आहोत औंधच्या देवीला, म्हणजे जी डोंगरावरची औंधची देवी आहे तिथे. तर आता ह्या देवीची एक कथा आहे. आपण जे म्हणतो ना, एखाद्या म्हणजे प्रत्येक देवीचं काहीतरी अस्तित्व आणि काहीतरी कथा आहेच आहे. तर त्याप्रमाणे एक औंधासूर जो असुर होता, त्या असुराचा वध ह्या देवीने केला आणि तेव्हापासून या गावाला औंध असं नाव मिळालेलं आहे. तर आता हे डोंगरावर निघालो आहोत आम्ही. आणि पहा, पावसाळ्यामध्ये खूप हिरवळ असते, खूप छान असतं. आता सगळं गवत वगैरे वाळलं आहे आणि उन्हाळा आहे ना, तर त्यामुळे भरपूर काही, आणि ऊन पण प्रचंड प्रमाणात होतं. पण इथे काही डोंगरावर थंड हवा होती, त्यामुळं ते ऊन जाणवत नव्हतं. पण ज्यावेळी आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, जसं की आम्ही पुढे पालीला गेलो, तर तेही आता तुम्ही पुढे पाहतालच. तर पालीला मात्र आम्हाला खूप ऊन जाणवलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर तिथे देखील गर्दी होती. तर आता आम्ही आता डोंगरावर पोचत आहोत.
तर आता पहा, ह्या ठिकाणी खूप मोठं असं वळण आहे, पण ते आता त्यांनी खूप छान प्रकारे असं रोडचं काम केलेलं आहे. तर फार असं एकदम कडावरून जावं लागतं. खूप एकच वळण असं खूप मोठं आहे आणि खूप डोंगरावर आहे हे. आणि आता पहा, हे आहे देवीचं मंदिर. सुंदर असं देवीचं मंदिर आहे हे. बर बर चालते, पाठवून द्या काय असेल ते. हां हो आणि घेते का? एक नारळ घ्यावं लागेल. 2 आणले होते तिथे. आतमध्ये मिळेल. नारळ ह्यांच्याकडे हो. त्या कोपऱ्यात एक नारळ घ्या. किती आहे? 30. खाली जाऊन घेऊ. हां पाय पडा. खाऊ नका बोटी दे बाई मग. खाऊ नका बोटी दे. अशा प्रकारे आम्ही आता पालीच्या वाटेने चाललो आहोत. काशीळमधून निघालो आहोत पालीला आणि काशीळ फाट्यावर थोडं 2 मिनटं थांबलोच होतो. पाणी वगैरे पिलो. आता काय दुकानात ठेवू ना, जिथं हे घेऊ ना भांडारा आणि ते त्यातले पर्स काढूया आणि जिथं घेऊ तिथं ठेवूया ते पिशवी ती. त्यात काय त्या तिथं एखाद्या दुकानात कशी ठेवू, दर्शन करून ये. इकडे जायचंय. इकडं का?
गावाला येणार आहे. होय. हा, तर खंडोबाचं दर्शन करून आम्ही निघालो आहोत आणि खूप असं ऊन होतं कारण दुपारचे वाजले होते 1:30 ते 2 आणि प्रचंड प्रमाणात ऊन भाजत होतं जवळपास असा प्रकार होता. आणि तर आता आम्ही घराकडे निघालो आहोत. तर हे पहा आता ज्यांनी तर पूर्ण हे केलेलं पण टोपी सतत उडून जात होती त्यामुळे टोपी घातलीच नाही आणि पूर्ण चेहऱ्याला पॅक केलेलं होतं. अशा प्रकारे आजूबाजूचा सगळा परिसर आहे आणि मंदिरामध्ये व्हिडिओ घेऊ शकलो नाही कारण प्रचंड प्रमाणात गर्दी देखील होती आणि पटकन दर्शन घेतलं थोडंसं आतमध्ये थोडं हे जाऊन काहीतरी पास प्रोसेस करून आणि निघून आलो. कारण खूप उन्हामध्ये किती वेळ थांबणार ना, जवळपास 2 ते 3 तास लागलेच असते. तर फायनली आलो आहोत घरी आणि आता मी बनवणार आहे लिंबू सरबत कारण खूप ऊन होतं. आल्याला आंघोळ केली थंड पाण्याने. बाकी भरपूर कामं होती पण उन्हामुळं काहीच नाही. 2 व्हीलरवर गेलो ना पूर्ण वाट लागली. चल जाऊ द्या. मस्त सब्ज्या बी टाकून आता सरबत बनवते. सरबत घेते छान म्हणजे फुल येणार ते उन्हातून आलं ना की आपल्याला तरी थोडं एनर्जी हवी असते.